The next chapter is managing errors and exception, or you can say that the exception handling. So in C++ we have already studied the exception handling, but in C++ we only consider the exception division by 0. Okay. So in Java there are many system defined exception are there. Okay. And Java is purely object oriented. So every exception has its own system defined classes. So first, before starting actual exception handling in Java, first what is meant by the errors, or what is meant by the error. So error means any bug in the program. प्रोग्राम मध्ये कोणतीही एक बग जर असेल तर ते झाली एरर. एररचे देर आर टू टाइप्स, कंपाइल टाइम एरर and runtime error. Okay, so compile time error are also called as syntax errors, and the runtime errors are also called as the logic errors. Okay, so what is the exception? So exception is also error of type runtime or the logic error. So logic error or the runtime error दोघांचं meaning same आहे. So logic error आणि जर runtime error तुमच्या प्रोग्राम मध्ये असेल, so that is called as the exception. कंपाइल टाइम और द सिंटॅक्स एरर एक्सेप्शन मध्ये येत नाही. सो आपल्याला काय करायचंय की जर रन टाइम एरर आली तर हाऊ त्याला हँडल कसं करायचं तर हे आपल्याला बघायचं एक्सेप्शन हँडलिंग मध्ये. ओके, सो हे जर कन्फ्युज होत असेल तर आधी एरर मीन्स एनी बग इन द प्रोग्राम. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ द एरर, कंपाइल टाइम एरर and the runtime error. Okay, so compile time errors are also called as syntax error, runtime errors are also called as logic error. So before starting the runtime error, first what is meant by the compile time error? So compile time error, it is also called as a syntax error. Means what? तुमच्या प्रोग्राम मध्ये सिंटॅक्स एरर कधी येते, कंपाइल टाइम एरर कधी येते, जर तुम्ही जे रूल्स असतात लँग्वेजचे, सिंटॅक्सचे रूल्स असतात ते जर फॉलो केले नाही तर. इफ you don't follow the rules or the syntax defined by that particular language. आता आपण जावा लर्न करतोय. सो the rules जर तुम्ही फॉलो केले नाही defined by the Java compiler or the Java language, then your program may contains the error. For example बघा, सेमिकोलन मिसिंग. ओके, तुम्ही लेफ्ट पॅरेंथेसिस दिलं पण राईटच दिलं नाही, किंवा राईट दिलं लेफ्ट दिलं नाही, जिथे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचे तिथे तुम्ही कर्ली ब्रेसेस दिले. ओके, त्याच्यानंतर व्हाईल, फॉर, डू, इफ स्टेटमेंट जेवढे आहे त्याचे सिंटॅक्स तुम्ही रॉंग लिहिले तर ह्या काय येतात तुमच्या प्रोग्राम मध्ये एरर येतात. सो त्याला कंपाइल टाइम एरर का म्हणतात की प्रोग्राम जेव्हा तुम्ही कंपाइल करता युजिंग द जावाचे ऍप्लिकेशन तेव्हाच तुम्हाला काय त्या एरर काय होतात डिस्प्ले होतात. देन तुम्ही प्रोग्राम मध्ये जाऊन चेंजेस करता, देन अगेन प्रोग्राम काय करता सेव्ह करून कंपाइल करता. सो जोपर्यंत तुमचा कंपाइल एरर 0 येत नाही तोपर्यंत तुम्ही रन करत नाही. सो द कंपाइल टाइम एरर्स are occurred at the compile time and it is understandable by the or the compile time errors are identified by the compiler. Identified by the compiler. Compile time errors are identified by the compiler. The compile time error occurs when you don't follow the rules or the syntax defined by that language. For example बघा, आता suppose आपण एक प्रोग्राम दिला क्लास ए. आता बघा पब्लिक, इथे मी एस कॅपिटल काढला तर जनरली आपला स्टॅटिकचा एस काय असतो, रूल काय आहे की स्मॉल पाहिजे, बाकी सगळं राईट आहे. system.out.println. Okay, now just let's save the program. त्याला वेगळं नेम देऊया, error1.java. ओके, सो इथे रिनेम करू error1. ओके, सेव्ह केला प्रोग्राम. नाउ जस्ट कंपाइल करू याला. डेस्कटॉप
जावा सी बघा, जेव्हा आपण प्रोग्राम कंपाइल करतो तेव्हाच ती एरर काय झाली, आयडेंटिफाईड झाली. बघा इथे स्टॅटिकला एरर असल्यामुळे बाकी सगळ्या पुढच्या याला काय झाली, एरर झाली. सो लाईन नंबर 4 ला, आता ही आपली ब्लँक लाईन आहे, 1 2 3 4. सो लाईन नंबर 4 मध्ये काय आहे, एरर आहे. सो दिस एरर्स आर ऑकर्ड और दिस एरर्स आर ऑकर्ड ड्यू टू द if the user don't follow the rules defined by that language, and these compile times error or the syntax errors are identified by the compiler at the compile time only. जेव्हा तुम्ही कंपाइल करता तेव्हाच त्या एरर काय होतात, आयडेंटिफाईड होतात. बघा आता प्रोग्राम आपला कंपाइल झाला. आता सपोज मी इथे सेमीकोलन नाही दिलं, पण काय जनरली की system.out.println नंतर सेमीकोलन आलंच पाहिजे. आता सपोज मी नाही दिलं, then again this is compile time error expected. बघा, so compile time error means what, की प्रोग्राम कंपाइल करतानाच ती एरर काय होणार आहे, आयडेंटिफाईड होणार आहे. सो कंपाइल टाइम एरर जे आहे ते युजर काय करतो, मग नंतर सॉल्व करतो. ओके, आणि इट इज डिफाइंड बाय द कंपाइलर. मीन्स काय, कंपाइलर तुम्हाला ती डिस्प्ले करतो की ही एरर आलेली आहे. ओके, सो नेक्स्ट टाइप ऑफ एरर इज रन टाइम एरर. It is also called as logic error. So logic error means what? This error is occurred due to the wrong logic by the user. Wrong logic by the user. Logic means काय, की user जे अल्गोरिदम यूज करतो पर्टिक्युलर प्रोग्राम साठी, तेच अल्गोरिदम जर रॉंग असेल, मीन्स तुम्ही रॉंग अल्गोरिदम एक तयार केलं, ओके, आणि ते तुम्ही कोड लिहिला, त्याचा कोड लिहिताना तुम्ही प्रॉपर सिंटॅक्स फॉलो केलाय, सो तुम्हाला कंपाइल टाइम एरर येणार नाही, बट तुम्हाला प्रॉपर आउटपुट मिळणार नाही. का? बिकॉज यू हॅव फॉलो द रॉंग लॉजिक. सो रन टाइम एरर ऑकर्स ऍट रन टाइम आफ्टर सक्सेसफुल कंपाइल प्रोसेस. सक्सेसफुल कंपाइल प्रोसेस जरी झालीये, 0 एरर आल्या, मग तुम्ही पुढची स्टेप काय करता, रन करता, बट तरी पण तुम्हाला प्रॉपर आउटपुट मिळत नाही. का? बिकॉज तुमचं लॉजिक काय आहे, रॉंग आहे. आता ह्याचं मिनिंग काय बघा, डिव्हिजन बाय 0. मॅथमॅटिक्स मध्ये डिव्हिजन बाय 0 हे अलाउच नाही. वरती जर 0 असेल दॅट इज अलाउड, बट डिनॉमिनेटरला 0 अलाउ नाही. मग इथे कोणताही नंबर असू द्या, बट डिनॉमिनेटरला जर 0 असेल देन मॅथमॅटिकली इट इज रॉंग. बघा आता आपल्याकडे सपोज एक कॅल्क्युलेटर ऍप आहे बघा, सपोज 8 डिवाइड बाय 0 इक्वल काय आलं, कॅनॉट डिवाइड बाय 0. मीन्स काय आलं, दिस इज अ एरर. बट आता बघा कंपाइल टाइम तर एरर येणार नाही. जर मी लिहिलं 8 बाय 0 देन दिस इज राईट, ओके, सिंटॅक्स राईट आहे, बट तुम्हाला प्रॉपर आउटपुट मिळणार नाही. का नाही मिळणार? बिकॉज ही जी रन टाइम एरर आहे ही तुम्ही हँडल केलेली नाहीये. ओके, सो रन टाइम एरर मीन्स व्हॉट, इट इज ऑकर ऍट द रन टाइम. Okay, and it is occurred due to the wrong logic by the user. So user जर प्रोग्रामर आहे तर त्याला बेसिक मॅथमॅटिकल रूल he should be known that the division by 0 is not allowed. आणि जर तुम्ही केलंच तर मग काय येतं, that is a runtime error. प्रोग्राम कंपाइल करताना काहीच एरर येणार नाही. Why? Because your syntax is right. प्रोग्राम रन केल्यानंतर एरर येणार, सो इट इज अ रन टाइम एरर. अनदर एक्झाम्पल, सपोज आता तुम्ही एक ऍरे केला, ओके, म्हणजे ए ला मेमरी अलोकेशन कसं झालं, A of 0, A of 1, A of 2, A of 3, A of 4 पर्यंत. ओके, 0 पासून 4 पर्यंत, बिकॉज तुम्ही 5 साठी काय केलेले, मेमरी अलोकेशन केलेलं आहे. ओके, नाउ जर तुमच्या प्रोग्राम मध्ये अदर दॅन 0 to 4 कोणतीही इंडेक्स जर ऍक्सेस होत असेल तर तुम्हाला काय येणार, रन टाइम एरर येणार. जसं C++ मध्ये फक्त डिव्हिजन बाय 0 होतं, तर इथे तुम्ही अजून खूप सारे एरर करू शकता. बघा, एक्सेप्शन हँडल्स करू शकता. सो जर तुमच्या प्रोग्राम मध्ये कुठे असा ऍक्सेस होते A of 6, बट A of 6 मध्ये तर A of 6 ला तर मेमरी अलोकेटच नाहीये. सो ज्या ऍरेला ज्या इंडेक्स पासून ज्या इंडेक्स पर्यंत मेमरी अलोकेट आहे
त्या इंडेक्स अदर दॅन दॅट इंडेक्स जर तुमच्याकडे कुठे ऍक्सेस झाल्या प्रोग्राम मध्ये तर काय येणार आहे, रन टाइम एरर येणार आहे. ओके, सो बघा आता इथे बघा मी इंट a इज इक्वल टू 10 लिहिलं. ओके, अँड c इज इक्वल टू a डिवाइड बाय 0. काही प्रॉब्लेम आहे का? सिंटॅक्स तर राईट आहे ना, बरोबर डिव्हिजन ऑपरेटर आहे, 0 आहे, त्याच्यानंतर सेमीकोलन दिलेला आहे. सो सिंटॅक्स काहीच रॉंग नाहीये. ओके, ठीक आहे. नाव बघा आता ह्याला सेव्ह करते. आता कंपाइल करताना काहीच एरर येणार नाही बघा. ओके, आता एरर कधी येणार, प्रोग्राम रन करताना. आणि तुम्हाला बघा काय सांगितले एरर, अरिथमेटिक एक्सेप्शन. डिव्हिजन बाय 0 साठी कोणता क्लास डिफाइन केलेला आहे लँग पॅकेज मध्ये, अरिथमेटिक एक्सेप्शन. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की जावा इज अ purely object oriented language, so everything in Java is a class. Okay, so lang package मध्ये arithmetic exception class आहे, तो ऑटोमॅटिकली एक्सेप्शन थ्रो येतं. म्हणजेच काय की तुम्हाला प्रॉपर आउटपुट मिळत नाही. सिंटॅक्स एरर तर नाहीये तरी सुद्धा तुम्हाला सी डिस्प्ले झाला का नाही, बिकॉज ह्या लाईनला काय झालं, एक्सेप्शन थ्रो झालं. सो सी ची व्हॅल्यू डिस्प्ले झाली नाही. इथे एक्सेप्शन थ्रो झालं आणि तुम्हाला काय आली, इथे एक मेसेज डिस्प्ले केला. तर हा मेसेज कधी डिस्प्ले केला, जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन केलाय. सो इट इज अ रन टाइम एरर. रन टाइम एरर्स आर ऑकर्स ड्यू टू द बॅड लॉजिक ऑफ द युजर. ह्याच्यामध्ये लॉजिक काय चुकलं युजरचं, की युजरनी डिव्हिजन बाय 0 केलं. ओके, सो दिस मेसेज इज सिस्टम डिफाइंड मेसेज. कोणत्या क्लास मधला, अरिथमेटिक एक्सेप्शन. अरिथमेटिक एक्सेप्शन कधी ऑकर होईल, जर तुमच्या प्रोग्राम मध्ये कुठेही डिनॉमिनेटरला जर 0 असेल तर ऑटोमॅटिकली अरिथमेटिक एक्सेप्शन काय होईल, थ्रू होईल. आता बघा, सपोज आता मी एक ॲरे घेतला, इंट b 5 फॉर एक्झाम्पल. ओके, आता हे काढून टाकू आपण, बिकॉज जे पहिले एक्सेप्शन येईल ते डिस्प्ले होईल. आता बघा, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आता मी इथे चुकून माझ्याकडून काय झालं, a ऑफ 5 झालं. a ऑफ 5 साठी मेमरी अलोकेशनच नाही ना. आपण जेव्हा 5 साईज देतो तेव्हा मेमरी अलोकेशन 0 पासून कुठपर्यंत होतं, सॉरी इथे b आहे, 4 पर्यंत होतं. आता मी अदर दॅन दॅट इंडेक्स जर ऍक्सेस केलं तर बघा मला काय एरर येते. कंपाइल करताना काही एरर येणार नाही, प्रोग्राम रन करताना एरर येणार. अरे इंडेक्स बघा, लँग पॅकेज मधला जर तुम्ही असा अरेची अशी इंडेक्स तुम्ही ऍक्सेस करताय ज्याच्यासाठी मेमरी अलोकेट झालेलीच नाहीये. सो त्या टाइपचं जर एक्सेप्शन ऑकर झालं, एरर ऑकर झाली, तर ऑटोमॅटिकली कोणता क्लास इन्वोक होतो, अरे इंडेक्स. बघा, ए कॅपिटल, आय कॅपिटल, ओ कॅपिटल, ओ कॅपिटल, बी कॅपिटल, ई कॅपिटल. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. कोणती इंडेक्स तुम्ही ऍक्सेस केल्यामुळे एक्सेप्शन आलं, 5. जर तुम्ही आता इथे 4 केलं तर एरर येणार नाही, तर व्हॅल्यू आली, बिकॉज आपण व्हॅल्यू कोणत्याच टाकलेल्या नाहीयेत ना. सो 0 व्हॅल्यू आली. ओके, आता जर मी इथं b ऑफ 8 केलं ते एक्सेप्शन ऑकर नाही झालं, यू विल गेट द प्रॉपर आउटपुट. पण आता एक्सेप्शन ऑकर होईल. 8 इंडेक्स तुम्ही ऍक्सेस करताय, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, ज्याच्यासाठी मेमरी अलोकेशन झालेलंच नाहीये. ओके, सो हे झालं तुमचं one type of exception. So error, runtime error means what? It is occurred at the runtime, okay, and it is due to the wrong logic by the user. It is also called as a logic errors, and the runtime error or logic errors are called as exception. मग जर exception आलं तर काय होते तुम्हाला बघितले की कंपाइलर काय करतो, युजर डिफाईन मेसेज डिस्प्ले करतो. बट जर आपल्याला काय जर कंपाइलर सिस्टम डिफाईन मेसेज डिस्प्ले करतो, जसं डिव्हिजन बाय 0. ओके, त्याच्यानंतर कालचा इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, कोणती इंडेक्स, हे झाले युजर डिफाईन सिस्टम डिफाईन एक्सेप्शन. बट आता बघा, जर तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये एक्सेप्शन आहे, ठीक आहे,
ह्या लाईनला एक्सेप्शन येते. कोणत्या? ह्या लाईनला, की तुम्ही बी ऑफ 8 ऍक्सेस करताय. बट ह्याच्या खाली खूप सारे लाईन्स आहेत की इथं काहीच एरर नाही तरी सुद्धा ही डिस्प्ले होणार नाही. का? बिकॉज इथे एक्सेप्शन आलं की इथूनच प्रोग्राम काय होणार? एक्झिट होणार. मग सो आपल्याला एक्सेप्शन हँडल करणं हे नेसेसरी असतं. कंपायलर काय करतो? जास्तीत जास्त तुम्हाला डिस्प्ले करतोय रन टाइम की ही एरर आलेली आहे, बट त्याच्या खालच्या लाईनला कुठेच एरर नाही तरी सुद्धा ती डिस्प्ले होत नाही. सो आपल्याला प्रॉपर आउटपुट मिळत नाही. सो आपल्याला एक्सेप्शन नॉट कंपायलर, इंटरप्रिटरनी प्रॉपर एक्सेप्शन कोणतं आलेलं ते डिस्प्ले केले, बट आपल्याला त्याचं हँडल करणं हे नेसेसरी आहे. बिकॉज ऍज अ प्रोग्रामर आपल्याला काहीतरी आउटपुट डिस्प्ले झालंच पाहिजे. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे? जर रन टाइम एरर मीन्स लॉजिक एरर मीन्स एक्सेप्शन जर ऑकर आलं तर हाऊ टू हँडल दॅट एक्सेप्शन, तर हे आपल्याला बघायचं आहे एक्सेप्शन हँडलिंग मध्ये. ओके, सो एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम स्टार्ट करायच्या आधी कोणते कोणते सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन तुम्हाला बघायचे आहेत ते सांगते. जसं डिव्हिजन बाय 0 जर एक्सेप्शन हँडल करायचं असेल तर कोणता क्लास? अरिथमॅटिक एक्सेप्शन क्लास. स्पेलिंग बरोबर बघा, अरिथमॅटिक. ओके, ए कॅपिटल ई कॅपिटल. हे कधी यूज करायचा? जेव्हा डिव्हिजन बाय 0 एक्सेप्शन तुम्हाला हँडल करायचं असेल तेव्हा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास अरे इंडेक्स. बघा, क्लास नेम आहे सिस्टीम डिफाईन. सो ईच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल. आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन कधी होणार? बिकॉज जेव्हा तुम्ही रॉंग किंवा बॅड अरे इंडेक्स ऍक्सेस करणार. ओके, त्याच्यानंतर अरे स्टोअर एक्सेप्शन. आधी मी क्लासेस लिहून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येकाचं मिनिंग सांगते आणि तुम्हाला कशा कशाचे प्रोग्राम आहेत ते सांगते. भरपूर सारे क्लासेस आहेत. अरे स्टोअर एक्सेप्शन, तर हे एक्सेप्शन हा क्लास कधी तुम्ही यूज करणार? जेव्हा सपोज तुमचा अरे इंटिजर आहे आणि त्या इंटिजर अरे मध्ये तुम्ही फ्लोट व्हॅल्यू टाकताय, आलं का? किंवा अरे स्ट्रिंग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इंटिजर व्हॅल्यू टाकताय, तेव्हा काय होणार आहे? अरे स्टोअर एक्सेप्शन थ्रो होणार आहे. मीन्स व्हॉट? दिस इज कॉज व्हेन अ प्रोग्राम tries to store the wrong type of data in array. जेव्हा प्रोग्राम मध्ये तुम्ही रॉंग टाइप ऑफ डेटा अरे मध्ये स्टोअर करताय, म्हणजे अरे फ्लोटचा आहे तुम्ही इंटिजर टाकताय, अरे कॅरेक्टरचा आहे तुम्ही फ्लोट व्हॅल्यू टाकताय. सो दॅट इज अरे स्टोअर एक्सेप्शन. ओके, सो ह्यातले तुम्हाला हा आणि ह्याच्यावरती प्रोग्राम आहे या 3 मध्ये. ओके, आता नेक्स्ट क्लास. फक्त मिनिंग सगळ्यांचं लक्षात घ्या. प्रोग्राम जेव्हा इथे जे आहेत तुम्हाला सिलेबस मध्ये जे एक्सेप्शनचे प्रोग्राम ते तुम्हाला घेणारच आहे. फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन, तर हे आपण फाईल हँडलिंग चॅप्टर मध्ये बघणार आहे. ह्याचं मिनिंग फक्त सांगते. दिस इज कॉज्ड, दिस एक्सेप्शन इज कॉज्ड बाय एन attempt to access a non-exist file. फाईल जसं C++ मध्ये फाईल हँडलिंग बघितलं की तुम्ही प्रोग्राम थ्रू एका फाईल मध्ये डेटा राईट करता, फाईल मधला डेटा रीड करता. जर तुम्ही अशा फाईल मध्ये डेटा राईट करताय, सपोज तुम्ही a.txt मध्ये डेटा राईट करताय, बट ती फाईल जर प्रेझेंटच नसेल तर काय येणार? फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन येणार. ओके, त्याच्यानंतर IO एक्सेप्शन, इनपुट आउटपुट एक्सेप्शन. हे आता बघा, I कॅपिटल O कॅपिटल E कॅपिटल. ओके, IO एक्सेप्शन. सो दिस इज कॉज्ड बाय जनरल इनपुट आउटपुट फेल्युअर्स. इनपुट आउटपुट मीन्स व्हॉट? इनपुट मीन्स रीड आणि आउटपुट मीन्स राईट. जर तुमच्या फाईल मध्ये रीड राईट करताना जर काही एरर येत असेल, प्रोग्राम थ्रू जेव्हा तुम्ही एक्सटर्नल फाईल मध्ये काही डेटा रीड किंवा राईट करत आहात आणि तेव्हा जर काही एरर आली तर ते आलं IO एक्सेप्शन. तर हे 2 आपण एक्सेप्शन हँडलिंग चॅप्टर फाईल हँडलिंग चॅप्टर मध्ये हे 2 बघणार आहे. आणि पहिले जे अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स आणि अरिथमॅटिक एक्सेप्शन त्याचे प्रोग्राम बघणार आहे आणि अरे स्टोअरचं फक्त यू हॅव द मिनिंग. ओके,
नाउ नेक्स्ट आहे नल पॉइंटर एक्सेप्शन. बघा एन कॅपिटल सगळं सिस्टीम डिफाईन आहे. बघा आपण C++ मध्ये फक्त एकच एक्सेप्शन बघितलं होतं डिव्हिजन बाय 0. इथे तुम्ही एवढ्या टाइपचे एक्सेप्शन यू कॅन हँडल. नल पॉइंटर एक्सेप्शन मीन्स वॉज व्हॉट कॉज्ड बाय रेफरन्सिंग नल ऑब्जेक्ट. नल ऑब्जेक्ट जर तुम्ही रेफर करत असाल तर मीन्स व्हॉट. बघा एकदम तुम्हाला सिंपल वेने सांगते. आता सपोज इथे युटिल पॅकेज एक इम्पोर्ट करू. नल ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला तुम्ही इनिशियलाइज केलेलं नाही. आता बघा मी स्कॅनर क्लास लिहिलं इज इक्वल टू न्यू स्कॅनर लिहिलंच नाही. ओके आणि इथे काय केलं a इज इक्वल टू sc.next. सो स्कॅनरचं ऑब्जेक्ट कोणतं आहे sc. त्याला मी इनिशियलाइज नाही केलं म्हणजे हे नल आहे सध्या. आणि इनिशियलाइज न करताच त्याला काय करते मी रेफर करते ऍक्सेस करते. तर काय एरर येते बघा. बघा काय आलं SC might not have been initialized म्हणजेच काय नल पॉइंटर एक्सेप्शन आलं. त्याचं मिनिंगच काय ते नल पॉइंटर एक्सेप्शन. आता आपण अजून एक एरर घेऊच. बरोबर प्रॉपर डिस्प्ले झालं पाहिजे. प्रोग्राम काढूयात आपण. बघा आता हा आपला काय एरिया शेप जो आपण प्रिव्हियस मध्ये प्रोग्राम केलेला आहे. इथे काय आलं बघा. ऍक्च्युली हे कंपाईल करतानाच येते पण जनरली काय असतं की प्रोग्राम रन करताना हा एरर आला पाहिजे. सो ह्याचं मिनिंग काय की तुम्ही ऑब्जेक्ट इनिशियलाइज न करता जर तुम्ही ते ऑब्जेक्ट ऍक्सेस करत असाल देन दॅट इज कॉल्ड ॲज अ नल पॉइंटर एक्सेप्शन. कोणाकोणाच्या कंपायलर मध्ये ते येईल बघा. ओके सो नल पॉइंटर एक्सेप्शन मीन्स व्हॉट बिफोर इनिशियलाइजिंग ऑब्जेक्ट तुम्ही फक्त ते ऑब्जेक्ट डिक्लेअर करता आणि इनिशियलाइज करण्याच्या आधीच ते ऑब्जेक्टला काय करता रेफर करता. सो दॅट इज अ नल पॉइंटर एक्सेप्शन. मग जर तुमच्या प्रोग्राम मध्ये जर असं ऑब्जेक्टचा यूज होत असेल की ते तुम्ही इनिशियलाइज न करता यूज करताय तर तुम्हाला काय होणार एक्सेप्शन थ्रो होणार. कोणतं नल पॉइंटर एक्सेप्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. तर ह्याचा एक तुम्हाला प्रोग्राम म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. ह्याचा प्रोग्राम करायचा आहे म्हणजे अरिथमेटिक एक्सेप्शन अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड आणि नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन 3 झाले. सो दिस एक्सेप्शन मीन्स व्हॉट बघा caused when a conversion between strings बघा strings and number fails. जेव्हा तुम्ही स्ट्रिंगचं कन्वर्जन नंबर मध्ये करता आणि स्ट्रिंगचं कन्वर्जन नंबर मध्ये करताना इट इज नॉट पॉसिबल टू कन्वर्ट दॅट स्ट्रिंग टू द नंबर. जेव्हा ते ऑपरेशन फेल होतं. कोणतं ऑपरेशन कन्वर्जन ऑफ अ स्ट्रिंग इनटू द नंबर. हे जे ऑपरेशन आहे हे जेव्हा फेल होईल तेव्हा कोणते एक्सेप्शन थ्रो होईल नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. फॉर एक्झाम्पल बघा आता सपोज मी इथे इंट a केलं इक्वल टू इंटिजर डॉट पार्सिंट. पार्सिंटचं मिनिंग काय आहे की जी नंबर स्ट्रिंग असेल त्याचं कन्वर्जन इंटिजर मध्ये होतं. सो ह्याच्यामध्ये ऑल नंबर्स आहेत. सो ह्याचं ऑटोमॅटिकली कन्वर्जन कशामध्ये होणार इंटिजर a मध्ये होणार. सो इथे एरर येणार नाही. बट सपोज मी आता असं केलं इंट a इंटी म्हणजे ही स्ट्रिंग आहे की नाही डबल कोट मध्ये पण स्ट्रिंगचं कन्वर्जन स्ट्रिंग मध्ये काय ऑल दी डिजिट्स आहेत. सो त्याचं कन्वर्जन पार्सिंग फंक्शन काय करणार आहे इंटिजर मध्ये करणार आहे. तिथे काहीही ऑपरेशन फेल होणार नाही. तिथे 1 2 3 जे स्ट्रिंग आहे त्याचं कन्वर्जन ऑटोमॅटिकली इंटिजर मध्ये होणार आहे. आता हे आपण बघितले. पण सपोज आता बघा मी इथे स्ट्रिंग पास केली A123. सो इथे स्ट्रिंग काय आहे A123. सो ह्या स्ट्रिंग मध्ये अदर दॅन डिजिट अजून एक वेगळं कॅरेक्टर आहे. सो हियर द कन्वर्जन बिटवीन द स्ट्रिंग अँड नंबर फेल्स. 1 2 3 चं होऊ शकतं बट त्याच्याबरोबर
नंबर्स बरोबर जर अदर दॅन नंबर एनी कॅरेक्टर असेल, एनी स्पेशल कॅरेक्टर, स्पेस कोणतंही किंवा अल्फाबेट, तर स्ट्रिंगचं कन्व्हर्जन इंटिजर मध्ये होणं पॉसिबल नाही, म्हणजेच नंबर मध्ये होणं पॉसिबल नाही. सो इथे काय होणार, ऑटोमॅटिकली एरर थ्रो होणार. म्हणजे बघा आता बघा आता int a is equal to suppose integer dot parseInt 10 केलं. ओके, जस्ट आता मी इथे हॅलो प्रिंट करते. एरर आली नाही आणि रन टाइम पण आली नाही. जस्ट म्हणजे हे कन्व्हर्जन प्रॉपर झालेलं आहे आणि नंतर नेक्स्ट लाईन लिहून हॅलो प्रिंट झालेला आहे. आता सपोज मी इथं दिलं 10.23. सो इथे डॉट आला, अदर दॅन इंटिजर नंबर आला, म्हणजे अदर दॅन डिजिट कोणतेही कॅरेक्टर आलं. बघा आता प्रोग्राम रन केल्यावर एरर येईल कोणती, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. कशासाठी, फॉर इनपुट स्ट्रिंग 10.23. म्हणजेच काय, ही जी स्ट्रिंग आहे 10.23 ह्याचं कन्व्हर्जन नंबर मध्ये पॉसिबल नाहीये. सो कोणते एक्सेप्शन आलं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आलं. आलं का लक्षात? ठीक आहे. आता जर इथे असं असेल तर एक्सेप्शन येणार नाही, बिकॉज 1023 जरी स्ट्रिंग असेल पण त्या स्ट्रिंग मध्ये ऑल दी डिजिट्स आहेत. सो कन्व्हर्जन पॉसिबल आहे. सो इथे मगाशी काय झालं, मी इथे डॉट लिहिल्यामुळे ह्या लाईनलाच एरर आली. सो हॅलो जरी हॅलो मध्ये एरर नसेल तरी सुद्धा ते प्रिंट झालं नाही. बघा वरती हे बघा, हॅलो झालं का, प्रिंट नाही का, बिकॉज या 6 लाईन, ही 1 लाईन फर्स्ट, ही 2, 3, 4, 5, 6 लाईन पासूनच प्रोग्राम एक्झिट झाला. आलं का लक्षात? सो हे झालं नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. सो याचा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आउट ऑफ मेमरी एक्सेप्शन. हे एक्सेप्शन जनरली येत नाही. ह्याचं मिनिंग काय, की तुमची जी रॅम आहे ती जर फुल झाली आहे, म्हणजेच काय की तुम्ही आता जावाचा एक प्रोग्राम करताय, त्याला कंपाईल करता, तेव्हा काय होतं की जेवढे व्हेरिएबल ऑब्जेक्ट्स डिक्लेअर केलेले आहेत त्याला मेमरी अलोकेशन होती, रॅम मेन मेमरी. ओके, आणि जर तीच मेन मेमरी जर फुल असेल तर मग कोणते एक्सेप्शन ऑकर होणार, आउट ऑफ मेमरी. क्या की तुमचे त्या प्रोग्राम मधले ऑब्जेक्ट सेव्ह करण्यासाठी मेमरी मध्ये स्पेस अवेलेबल नाहीये. सो इट विल शो द ऑर थ्रो द आउट ऑफ मेमरी एक्सेप्शन. आलं का लक्षात? सो जनरली येणार नाही, बिकॉज तुमच्या लॅपटॉप मध्ये 1 TB 2 TB अशा रॅम असतात आणि तुमच्या लॅपटॉप मध्ये असे काही ऍप्लिकेशन नसतात की ज्याला खूप सारी पूर्ण तुमची जी रॅम आहे ती ऑक्युपाय होते. ओके, त्याच्यानंतर स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. आता अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड मीन्स काय, की अरे मध्ये तुम्ही अशी इंडेक्स जर ऍक्सेस करत असाल की ज्याला मेमरी अलोकेट झालेलं नाहीये, सो दॅट इज अ अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आता स्ट्रिंग इंडेक्स मीन्स व्हॉट बघा, एक मी सिंपल स्ट्रिंग घेतलीये, त्याच्यामध्ये मी टाकलं ABC. ओके, सो 0 1 2 असं झालं मेमरी अलोकेशन. आणि मी काय करते बघा, सिस्टीम डॉट आउट डॉट println, इथे मी ऍक्सेस करते s डॉट कॅर @6. बघा एस मध्ये फक्त 3 कॅरेक्टर आहेत 0 1 2 पोझिशनला, आणि मी कोणता ऍक्सेस करते, एका सिंगल स्ट्रिंग मधलं मी कोणता ऍक्सेस करते, 6 नंबरचं. सो इथे काय येणार, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आता बघा इथे आता मी स्ट्रिंग s एक अरे घेतला आता आणि ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकल्या ABC PQR एलिमेंट. आता मी स्ट्रिंग काय घेतला, अरे घेतला. आता जर मी असा ऍक्सेस करते सिस्टीम डॉट आउट डॉट println s ऑफ, आता हा अरे आहे s ऑफ 4. आता इथे इंडेक्स काय झाली 0 1 2. आता मी कोणती इंडेक्स, आता स्ट्रिंग हा अरे आहे, इथे s काय होता, सिंगल एक व्हॅल्यू होती, जसं इंट a ही सिंगल व्हॅल्यू असते ह्याच्यामध्ये, पण जर इंट अरे तर ह्याच्यामध्ये मल्टिपल इंटिजर व्हॅल्यू असतात. सो ह्यात आणि ह्यात डिफरन्स आहे. सेम तसंच हा सिंगल एक स्ट्रिंग आहे,
त्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू असेल आणि त्यातली जर तुम्ही कोणती अदर दॅन इंडेक्स जर ऍक्सेस करत असाल तर स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड. आता स्ट्रिंगचा एक ऍरे आहे आणि त्या ऍरेची तुम्ही अशी इंडेक्स ऍक्सेस करताय ज्याच्यामध्ये व्हॅल्यूज नाहीये, तर इथे कोणतं येणार? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, बिकॉज हा ऍरे आहे ना. सबस्क्रिप्ट आलं म्हणजे ऍरे. ऍरेची इंडेक्स तुम्ही अदर दॅन मेमरी अलोकेटेड जर ऍक्सेस करत असाल तर अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आणि इथं हा एस ऍरे नाहीये, सो हा एस काय सिंपल स्ट्रिंग आहे. सो तिथे जर तुम्ही इंडेक्स ऍक्सेस करत असाल जे की त्याच्यासाठी मेमरी अलोकेट नाहीये तर ते झालं स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ओके, सो हे झालं तुमचं एक्सेप्शन. आणि हे जे क्लासेस आपण बघितले हे सगळे आहेत लँग पॅकेज मध्ये. आणि लँग पॅकेज तर बाय डिफॉल्ट असतं, सो ते तुम्हाला इम्पोर्ट करायची गरज नाही. केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. ओके, सो बघा आता फक्त आपण बघितलं की कोणत्या कोणत्या टाईपचे एक्सेप्शन तुम्ही युजिंग जावा हँडल करू शकता. बट ते आणि हे जे आपण बघितलं प्रोग्राम मध्ये तर हे तुमच्या इंटरप्रिटरनी केलेला मेसेज आहे डिस्प्ले. ओके, पण अजून तुम्ही एक्सेप्शन हँडल केलेलं नाहीये. सो ते हँडल करण्यासाठी यू नीड अ एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम, जसं C++ मध्ये होता तसाच. टू हँडल द एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम म्हणजे युजर आता एक्सेप्शन हँडल करणार, तिथे जे मेसेज डिस्प्ले झालाय दॅट इज डिस्प्लेड बाय द सिस्टीम. सो सिस्टीमने आता युजर हँडल करणार की ह्या टाइपचे जर एक्सेप्शन आले तर मी कसे ते हँडल करणार. सो फॉर हँडलिंग दॅट एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम इज यूज फॉर द सिंटॅक्स फॉर द एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम ट्राय ब्लॉक. सेम जसं C++ ला होतं तसंच आहे बघा. एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम त्याचा सिंटॅक्स ट्राय ब्लॉक. सो ट्राय ब्लॉक मध्ये ऑलवेज काय येतं? स्टेटमेंट दॅट कॉजेस अन एक्सेप्शन. स्टेटमेंट्स दॅट नाही आपण असं करू शकतो, स्टेटमेंट्स दॅट मे कॉजेस अन एक्सेप्शन. एक्सेप्शन ऑकर होऊ शकते, इच टाइम होईलच असं नाही. इच टाइम तुम्ही डिव्हिजन बाय झिरोच करताय असं नाही, पण जर केलं तर. सो ट्राय ब्लॉक मध्ये काय येणार? अशी स्टेटमेंट्स आहे ना ज्याच्यामध्ये एक्सेप्शन ऑकर होऊ शकतं. ओके, सो C++ मध्ये तुम्हाला थ्रो करावं लागायचं. इथे तुम्हाला सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन जे की आपण बघितले, अरिथमॅटिक, नंबर फॉर्मॅट, नल पॉइंटर, अरे स्टोअर, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड. तर ते जे सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन आहे ते थ्रो करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली थ्रो होतात. ओके, ऑटोमॅटिकली एक्सेप्शन ऑब्जेक्ट काय होतं? थ्रो होतं. इथे थ्रोज एक्सेप्शन ऑब्जेक्ट. एक्सेप्शन ऑब्जेक्ट का? बिकॉज तुम्हाला सांगितलंय की जावा मध्ये इच अँड एव्हरीथिंगचा काय असतो? क्लास असतो. सो जर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन टाइपचं जर थ्रो होत असेल तर ते नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन क्लासचं काय करणार? ऑब्जेक्ट थ्रो करणार. ओके, नाव इथे कॅच ब्लॉक. कॅच ब्लॉक मध्ये काय असतं? स्टेटमेंट दॅट हँडल्स अन एक्सेप्शन. असे स्टेटमेंट ज्याने तुम्ही एक्सेप्शन काय करणार? हँडल. ओके, सो हे झालं तुमचं ट्राय ब्लॉकचा एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझमचा ब्लॉक. आणि सिंटॅक्स बघा, ट्राय इथे स्टेटमेंट्स येणार नंबर ऑफ, देन कॅच आणि इथे एक्सेप्शन कोणत्या टाईपचं आहे ते आणि त्याचा ऑब्जेक्ट. इथे इज लिहिला पाहिजे असं काही नाही, यू कॅन राईट एनिथिंग, पण जनरली आपण ई लिहितो. आणि ह्याच्यामध्ये स्टेटमेंट दॅट कॉजेस दॅट हँडल्स अन एक्सेप्शन. ओके, आता आपण ह्यानी एक प्रोग्राम करूयात बघा. सिंपल डिव्हिजन बाय झिरो आपण ऍक्सेस करू, डिव्हिजन बाय झिरो हँडल करू. डिव्हिजन बाय झिरो साठी तुम्ही कोणत्या टाईपचं एक्सेप्शन करणार? अरिथमॅटिक एक्सेप्शन. एक्सेप्शन. ओके, सो बघा आता इम्पोर्ट करायची गरज नाही बिकॉज हा क्लास लँग पॅकेज आहे आणि लँग काय आहे? सिस्टीम डिफाईन आहे. सो आपण इथे करूयात अरिथमॅटिक एक्सेप्शन डेमो. ओके, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड नेम.
ओके. नाव ही इथं मी स्कॅनर यूज करते. प्रॉपर प्रोग्राम करूयात आपण. वरती युटिल इम्पोर्ट करावं लागेल. ओके. नाव इन A B C. ओके. नाव बघा, पहिल्यांदा व्हॅल्यू घेणार A आणि B ची. SOP लिहिते इथे. एंटर A and B. सो A कसं करणार, SC डॉट नेक्स्ट इंट, B SC डॉट नेक्स्ट इंट. ओके. आता आपल्याला डिव्हिजन करायचे आहे. सो कोणत्या स्टेटमेंटमध्ये एक्सेप्शन येऊ शकतं, डिव्हिजनच्या. सो ते स्टेटमेंट टाकायचं इथे आणि मग SOP C इज इक्वल टू C. ओके. ट्राय कम्प्लीट कॅच. सो कॅच काय, आपण कोणत्या टाईपचं हँडल करतोय, अरिथमॅटिक एक्सेप्शन. सो इथे येणार अरिथमेटिक जोडू ना हे एक्सेप्शन आणि त्याचा ऑब्जेक्ट. ओके. आता मग तुम्हाला काय प्रिंट करायचं आहे ते तुम्ही इथे प्रिंट करा. आता मी एकदा तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवते. म्हणजे हँडल कसं करायचं एक्सेप्शन, दॅट टोटली डिपेंड्स ऑन द युजर. यू कॅन जस्ट डिस्प्ले द मेसेज दॅट दिस एक्सेप्शन इज ऑकर. तुम्ही असं पण करू शकता की युजरला पुन्हा व्हॅल्यू रिएंटर करायला लावू शकता. ओके. सो इथे बघा आता अरिथमेटिक एक्सेप्शन. एक अरिथमेटिक एक्सेप्शन नेम देऊ नका, बिकॉज तो सिस्टम डिफाईन क्लास आहे, त्याच्या पुढे कोणतेही लेटर्स टाका. ओके. अरिथमेटिक एक्सेप्शन डेमो लिहिला आता मी. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्कॅनर. रन टाइम व्हॅल्यू घ्या. ओके. नाउ enter value for A and B. So A is equal to SC dot next int, B is equal to SC dot next int. ओके. आता कोणत्या लाईन मध्ये एरर येऊ शकते एक्सेप्शन जर आलं तर, डिव्हिजनच्या. सो ते टाका ट्राय मध्ये. आणि जर इथे एक्सेप्शन नाही आलं तर नंतरची लाईन काय होईल, डिस्प्ले होईल. सो C इज इक्वल टू. ओके. कोणत्या टाईपचा आहे, अरिथमेटिक एक्सेप्शन. ओके. आणि इथे जस्ट आपण एक मेसेज डिस्प्ले करू. user define exception caught. Which exception, division by 0. बघा आता हे रन कसं होतं ते सांगते. आणि कॅच नंतर मी ते एक एंड म्हणून असं लिहिते, system डॉट आउट डॉट println एंड. demo.java. पहिले तुम्हाला रन करून दाखवते, देन प्रोग्राम एक्सप्लेन करते. आता कंपाइल टाइम एरर काहीच नाहीये. जावा. आता आपण एक प्रॉपर व्हॅल्यू टाकूयात. पहिल्यांदा A ची टाकली मी 10, B ची टाकली 4. सो C ची व्हॅल्यू 2 आली. आता बघा कसं झालं डिस्प्ले हे. पहिल्यांदा आपण A ची व्हॅल्यू टाकली 10, B ची टाकली 4. ओके. किती टाकलेली 4 ना, का 2 टाकली, 4 टाकली. ओके. B ची टाकली 4. नाउ ट्राय ब्लॉक मध्ये आलं 10 डिवाइड बाय 4. सो इथे पॉइंट मध्ये नाही येणार, व्हॅल्यू क्वोशंट देते डिव्हिजन ऑपरेटर. सो 10 डिवाइड बाय 4. सो इट इज अ पॉसिबल, म्हणजे मॅथमॅटिकल रूलनी पॉसिबल आहे डिव्हिजन. सो 10 डिवाइड बाय 4, 4 नी 10 ला 2 नी डिवाइड होणार. ओके. सो C मध्ये व्हॅल्यू आली 2. इथे एक्सेप्शन ऑकर झालं का, नाही, बिकॉज आपला जो B होता तो
बी ची व्हॅल्यू डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 0 नाही, सो प्रॉपर डिव्हिजन झालं आणि सी ची व्हॅल्यू डिस्प्ले झाली. सो इथे एक्सेप्शन ऑकर झालंच नाही, सो कॅच कडे येणारच नाही प्रोग्रामर कंपायलर. सो इथे हे डिस्प्ले झालं नाही बघा एक्सेप्शन कॉट वगैरे. ओके, सो डायरेक्टली काय एक्सेप्शन ऑकर झालंच नाही, सो कॅच कडे इंटरप्रिटर येणार नाही, डायरेक्टली काय झालं इन झालं. ओके, नाउ लेट्स रन द प्रोग्राम अगेन. नाउ आता मी इथे टाकले 15 आणि इथे टाकले 0. सो काय आलं बघा, इथे आपण 10 व्हॅल्यू टाकली, 15 टाकली, इथे 0 टाकली, इथे आलं. सो 15 डिवाइड बाय 0. सो एक्सेप्शन ऑकर झालं. सो इथूनच कंपायलर कुठे आला, कॅच कडे आला. सो ही जी लाईन आहे ही होणार नाही, कॅच कडे येणार आणि डिस्प्ले होणार एक्सेप्शन कॉट डिव्हिजन बाय 0. आलं का लक्षात. सो सी डिस्प्ले होणार नाही बिकॉज तिथे इथेच एक्सेप्शन आल्यामुळे डायरेक्टली काय आलं, कॅच कडे आलं. आलं का लक्षात. ठीक आहे, सो हे झालं हाऊ टू हँडल द अरिथमॅटिक एक्सेप्शन. आता बघा इथे एक्सेप्शन कसं ऑकर करायचं, दॅट टोटली डिपेंड्स ऑन द युजर. आता इथे तुम्ही सिस्टीम डिफाईन मेसेज पण, आता मी इथे काय टाकलं डिव्हिजन बाय 0 आणि सिस्टीम डिफाईन मेसेज तुम्हाला मी मगाशी सांगितला होता कसा आहे. सो एक्सेप्शन जो क्लास आहे इथे बघा कसं असतं, जावामध्ये लँग पॅकेज मध्ये एक्सेप्शन क्लास असतो, सुपर क्लास. आणि हे जे सगळे क्लासेस आपण बघितले, अरिथमॅटिक एक्सेप्शन क्लास, ओके, अरे इंडेक्स, आउट ऑफ बाउंड नंबर, हे सगळे त्याचे सब क्लासेस आहेत. म्हणजे हा सुपर क्लास झाला आणि ह्याच्यापासून हे सगळे इनहेरिट झाले. आणि एक्सेप्शन क्लास मध्ये एक मेथड आहे गेट मेसेज, ही सिस्टीम डिफाईन मेथड आहे बघा, जीईटी आणि एम कॅपिटल. तर ही मेसेज काय करते, ही जी गेट मेसेज मेथड आहे ही एक्सेप्शन क्लासची आहे, जी की इनहेरिट होणार आहे ऑल दी क्लासेसला, नल पॉइंटर, त्याच्यानंतर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, सगळ्या क्लासेसला. ओके, सो जेव्हा तुम्ही ही म्हणजेच काय एक्सेप्शन क्लासची गेट मेसेज मेथड आहे, पण अरिथमॅटिक एक्सेप्शन, अरे इंडेक्स, आउट ऑफ बाउंड, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन, हे सगळे क्लासेस सब क्लासेस झाले एक्सेप्शनचे. सो ही जी गेट मेसेज मेथड आहे ही तुम्ही ह्या क्लासच्या ऑब्जेक्टनी पण ऍक्सेस करू शकता. ओके, जर तुम्हाला युजर डिफाईन मेसेज डिस्प्ले नाही करायचं तर तुम्ही इथे असं करू शकता, एक्सेप्शन कॉट. आता ऑब्जेक्ट कोणता आहे अरिथमॅटिक एक्सेप्शनचं, ई डॉट गेट मेसेज. सो सिस्टीम डिफाईन मेसेज, एक्सेप्शन कॉट हा आपला मेसेज आणि त्याच्या पुढे डिस्प्ले होणार सिस्टीम डिफाईन मेसेज. बघा आता आपला मगाशी कसं होतं डिव्हिजन हे वर्ड होतं, आता बघा सिस्टीम डिफाईन मेसेज काय आहे. इथे आता आपण 0 टाकावं लागेल. तर बघा हा सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन कॉट तर हे आपण लिहिले आणि त्याच्या पुढे ई डॉट गेट मेसेज दिले. सो हा झाला डिव्हिजन बाय 0 इज युअर सिस्टीम डिफाईन मेसेज. आता परत एकदा की हँडल कसं करायचं टोटली डिपेंड्स ऑन यू. यू कॅन हिअर डिस्प्ले करू शकता आणि तुम्हाला जर डिव्हिजन करायचीच आहे तर तुम्ही असं लिहू शकता, री एंटर द व्हॅल्यू ऑफ बी अदर दॅन 0 सोडून दुसरी व्हॅल्यू टाका. मग तुम्ही इथे बी ची परत व्हॅल्यू स्कॅन करू शकता. ए ची ऑलरेडी एल ची 0 असेल तरी प्रॉब्लेम येत नाही बिकॉज इट इज अ न्यूमरेटर. देन इथे करा आणि मग नंतर सिस्टीम डॉट आउट, म्हणजे तुम्हाला जर डिव्हिजन करायचीच आहे देन यू कॅन हँडल लाईक दिस वे ऑल्सो. ओके, सो नुसतं मेसेज डिस्प्ले करायचा आहे, नुसताच मेसेज डिस्प्ले करा. आणि जर तुम्हाला परत व्हॅल्यू रिएंटर करायची तर सो कॅच मध्ये काय लिहायचे, टोटली डिपेंड्स ऑन द युजर हु आर गोइंग टू इम्प्लिमेंट द प्रोग्राम. ओके, बघा आता मी इथे टाकलं 30. ओके, सो एक्सेप्शन कॉट झालं. इथे सी डिस्प्ले होणार नाही बिकॉज ह्याच लाईनला एक्सेप्शन कॉट झालं. इथे आलं डिस्प्ले झालं एक्सेप्शन कॉट डिव्हिजन बाय 0. त्याच्या खाली आलं रिएंटर द व्हॅल्यू ऑफ द बी अदर दॅन 0. सो इथे मी आता 10 टाकलं. सो ए ची व्हॅल्यू 30, बी ची 10, सी ची व्हॅल्यू आली इथे 3 आणि डिस्प्ले. सो हँडल कसं करायचं टोटली डिपेंड्स ऑन द युजर. ओके, नाव द नेक्स्ट एक्सेप्शन आता आपल्याला बघायचंय नंबर फॉर्मॅट एक्सेप्शनचा प्रोग्राम. ओके, मगाशी आपण बघितलं पण आपण त्याच्यामध्ये ट्राय कॅच नव्हतं केलेलं. ओके, क्लास नंबर फॉर्मॅट
एक्सेप्शन. आपण अजून एक इम्पॉर्टंट प्रोग्राम बघणार आहे नेक्स्ट लेक्चरला नंबर फॉर्मॅटचा. फक्त हे एकदा सिंपल बघून घ्या. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. स्ट्रिंग args. index java एक स्ट्रिंग घेऊ आपण s. ओके. देन स्कॅनर क्लास घेऊ. sc is equal to new scanner system.in. ओके. नाउ आता आपण एक system dot out dot println enter any string टाकायची. ओके. सो s is equal to sc dot next वन वर्ड ची टाका. ओके. नाउ ट्राय मध्ये आपण कन्वर्जन करूया नंबर स्ट्रिंगचं नंबर मध्ये. सो इथे int a is equal to इंटीजर. नंबर फॉर्मॅट काय की जर स्ट्रिंगचं कन्वर्जन नंबर मध्ये इंटीजर मध्ये नसेल होत तर ती एरर काय होती, थ्रो होती. ते मी पाठवणार s. आणि जर कन्वर्जन झालं तर आपण इथे लिहू कन्वर्जन पॉसिबल. ओके. आणि जर ह्या लाईनला जर एरर आली म्हणजेच काय, जो तुम्ही स्ट्रिंग s पास केलेला आहे सो त्याचं इंटीजर मध्ये कन्वर्जन करणं पॉसिबल नाहीये, तर काय होणार, कॅच एक्सेप्शन. सॉरी, कोणतं एक्सेप्शन आता, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. आणि इथे आता आपण काय डिस्प्ले करायचंय त्यात टोटली डिपेंड्स ऑन द युजर. आता इथे आपण करूयात एक्सेप्शन कॉट. आणि विच एक्सेप्शन, त्याच्यासाठी आपण सिस्टम डिफाईन मेसेज करू. ई डॉट जो सिस्टम डिफाईन मेसेज आहे गेट मेसेजनी तो डिस्प्ले होईल. ओके. आता बघा, याला सेव्ह करते. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन डेमो. ओके. नाउ बघा एरर आली नाही. आता जावा नंबर फॉर्मॅट. आता मी पहिल्यांदा एरर येणार नाही असं टाकते. 145 इज माय स्ट्रिंग. त्याचं कन्वर्जन पॉसिबल. सो इथे ह्या स्टेटमेंटला एरर आली नाही. या स्टेटमेंटला जर एरर आली तर ह्याचं मिनिंग काय की जे तुम्ही स्ट्रिंग पाठवणार आहे दॅट्स कन्वर्जन इज नॉट पॉसिबल. सो इथे एरर आली नाही. सो हे कन्वर्जन पॉसिबल डिस्प्ले झालं. सो एक्सेप्शन आलंच नाही. सो कॅच कडे येणार नाही. आता बघा, अगेन वी रिरन द प्रोग्राम. आता मी इथे टाकली 4.67. बघा आता इथे s ची व्हॅल्यू काय टाकली, 4.67. सो इथे आला कंपायलर. सो s मध्ये काय डिजिट सोडून दुसरं कॅरेक्टर आहे डॉट. सो त्याचं कन्वर्जन पॉसिबल नाहीये. सो इथेच ह्याच लाईनला एक्सेप्शन आलं बिकॉज कन्वर्जन इज नॉट पॉसिबल. इथे आलं. स्क्रीनवर डिस्प्ले झालं एक्सेप्शन कॉट. आणि ई डॉट गेट मेसेज म्हणजे कोणता मेसेज, सिस्टम डिफाईन. बघा, फॉर इनपुट स्ट्रिंग 4.67. सो दिस इज अ मेसेज डिस्प्ले बाय द गेट मेसेज मेथड. आपण फक्त राईट काय केलंय, हे केलेलं. आलं का लक्षात? ठीक आहे. आता बघा, परत रन केला प्रोग्राम. इथे टाकली एबीसी. अगेन एक्सेप्शन येणार. रन केला प्रोग्राम. एक्सेप्शन येणार का, नाही. सो हे झालं तुमचं नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. ओके. नाउ आता अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. जे आपल्याला आहेत, जे तुम्हाला कोणते कोणते आहेत अवेलेबल ते सांगितले, त्यातले जे जे प्रोग्राम करायचे आहेत ते आपण करूयात. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. आता फक्त मला क्लास नेम दुसरं द्यावं लागेल. ओके. कॅच मध्ये फक्त अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड लिहायचं. तुम्हाला सांगितले क्लास नेम जेव्हा तुम्ही युजर डिफाईन लिहिता तेव्हा सिस्टम डिफाईन क्लास नेम तिथे येणार नाही. बघा आता इथे इंट ए न्यू
किंवा आता आपण इथे डायरेक्टली व्हॅल्यू टाकलं तरी चालतील 10, 20, 30, 40, 50. ओके, सो इंडेक्स झाली 0, 1, 2, 3, 4. आता बघा मी ते केलं, जस्ट डिस्प्ले करते. इंट आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन ए डॉट लेंथ, किंवा आता इथे आपल्याला माहिती आहे लेस दॅन 5, इक्वल टू 5 नाही, लेस दॅन 5 म्हणजे 4 पर्यंतच येणार. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इथे आपण डिस्प्ले करू ए ऑफ आय. ओके, नाव कुठे ऍक्सेस करताना एरर येऊ शकते, सो हे आपण फॉर लूप टाकूया ट्राय मध्ये. असा प्रॉपर प्रोग्राम लिहायचा आहे बघा. तुम्ही आता 3rd इयरला आहे तरी सुद्धा जेव्हा मला तुम्ही एरर्स काय आले त्याच्यासाठी स्क्रीनशॉट पाठवता, सगळे एका लाईन मध्ये प्रोग्राम्स असतात बघा. जेव्हा तुम्ही आता नेक्स्ट सेमला जेव्हा पायथॉन शिकता, पायथॉन मध्ये कर्ली ब्रेस वगैरे काहीच नसतं. मग कसं कंपायलरला कळतं? जेव्हा तुम्ही टॅबनी त्याला करता. ओके, सो टॅब द्यायची म्हणजे स्पेस देण्याची तुम्ही सवय लावा. एका खाली एक लिहू नका की सगळ्या लाईन एका खाली एकच, अशा प्रॉपर लिहा. म्हणजे ट्राय ब्लॉकच्या नंतर कॅच ब्लॉक आहे, तर हा प्रॉपर इथे दिसला पाहिजे. आणि कोणतं एक्सेप्शन आहे आता इथे? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. ओके, आणि जर एक्सेप्शन आलं म्हणजे जर तुम्ही कोणती इंडेक्स अदर दॅन 0 to 4, आता ए अरे साठी 0 to 4च अलोकेटेड आहे, ती सोडून जर कोणते करत असाल तर कॅच मध्ये येणार. आणि तुम्हाला तर तिथं काय डिस्प्ले करायचे टोटली डिपेंड्स ऑन द युजर. सिस्टीम डिफाईन मेसेज पाहिजे तर गेट. ओके, नाव सेव्ह केलेला. ओके, नाव बघा कॅच कडे आलंच नाही, डिस्प्ले काय झालं का नाही, बिकॉज आता I0 झाला, ए ऑफ 0 मध्ये काय आहे 10, I1 झाला, ए ऑफ 1 मध्ये काय 20, I2 झाला एक्सक्यूज मी, ए ऑफ 2 मध्ये काय 30, ए ऑफ 3 मध्ये 40, ए ऑफ 4 मध्ये 50. आणि जेव्हा I5 होईल, सो 5 लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स. सो इथे कुठेच कोण तुमची चुकीची इंडेक्स, रॉंग इंडेक्स ऍक्सेस होत नाही, सो कॅच कडे येणारच नाही. आता जर माझ्याकडून चुकून इथे इक्वल टू झालं तर काय होईल बघा. कंपाईल केलं, कंपाईल टाइम एरर आली नाही, पण इथे बघा 10 to 50 बरोबर झालं, बिकॉज I0 पासून 4 पर्यंत बरोबर झालं एक्झिक्यूट. पण जेव्हा I5 येईल, सो 5 लेस दॅन इक्वल टू 5, पण इथे आपण इक्वल टू लिहिल्यामुळे आपली कंडिशन ट्रू आहे, सो लूप मध्ये आलं. पण ए ऑफ 5 मध्ये कोणती व्हॅल्यू आहे का? नाही. सो इथे काय झालं, ए ऑफ 5 च्या वेळेस एक्सेप्शन थ्रो झालं, सो कॅच कडे येणार कोणतं एक्सेप्शन? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. डिस्प्ले होणार एक्सेप्शन कॉट, आणि कोणत्या इंडेक्स साठी? फॉर इंडेक्स 5. म्हणजे हा जो 5 आहे हा ऑटोमॅटिकली डिस्प्ले झालाय बाय युजिंग द गेट मेसेज मेथड. आलं का लक्षात? ठीक आहे, सो हे झालं तुमचं अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. ठीक आहे, नाऊ आता ह्याच्यातच मी स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड करते, किंवा हे सेव्ह ॲज करू आपण. ओके, आता इथे स्ट्रिंग, आता इथे आपण एक स्ट्रिंग घेऊयात, स्ट्रिंग s इज इक्वल टू DIPNK. सो किती झाले हे? 0, 1, 2, 3, 4, 5, 0 to 5 इंडेक्स आहे. ओके, आता इथे मी केलं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. सपोज आता मी इथे केलं s डॉट कॅर ॲट 2 केलं, तर काय डिस्प्ले होतं बघू आपण. स्ट्रिंग इंडेक्स. ओके, नाव बघा आता
डिस्प्ले झाला पी, म्हणजे मी काय डिस्प्ले करते एस डॉट कॅरेट 2, म्हणजे एस मधलं 2 सेकंड इंडेक्सचं. सो 0 ला डी आहे, 1 ला आय आहे आणि 2 ला काय आहे पी आहे. ओके, नाऊ जर आता मी इथे टाकलं 9, सो 9 ला काय प्रेझेंट आहे का नाही. सो इथे येणार स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. बघा, एक्सेप्शन कॉट स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड रेंज 9. ओके, कोणत्या इंडेक्स साठी 9, बिकॉज 9 तर नाहीच आहे. ओके, सो हे झाले तुमचे सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन. नेक्स्ट लेक्चरला आपण मोर दॅन, आता एकच एक्सेप्शन आपण प्रत्येक ह्याच्यात 4 प्रोग्राम केले की नाही एकच टाईपचे एक्सेप्शन हँडल केलं. सो मल्टिपल एक्सेप्शन कसे हँडल करायचे ते बघूयात. त्याच्यानंतर एक नंबर फॉर्मॅट एक्सेप्शनचा एक इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे तो बघूयात, आणि मग युजर डिफाईन एक्सेप्शन. हे झाले सगळे सिस्टीम डिफाईन, स्ट्रिंग इंडेक्स, नल पॉइंटर, अरे स्टोअर, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड जे मी तुम्हाला डिफाईन करून दिले. आता युजर डिफाईन कसं क्रिएट करायचं ते आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके.